पंतप्रधानांनी आवाहन केले की तुम्ही खतं जी आहेत ती रासायनिक खतं न वापरता देशी खतं वापरा, म्हणजे जे ऑर्गॅनिक खतं वापरा. याशिवाय मेट्रोने प्रवास करू नका, परदेशी प्रवास टाळा आणि सोनं जे आहे ते देखील मेट्रोने प्रवास करू नका, करा. मेट्रोने प्रवास करा, जास्तीत जास्त डिझेल जे आहे ते वाचवा, पेट्रोल डिझेल त्याचं तेल वापरण्याची वेळ येऊ देऊ नका. शिवाय जे घरगुती तेल आहे त्याचं देखील खाद्यपदार्थातील तेल आहे ते सुद्धा कमी प्रमाणात वापरा, असं अनेक आवाहन जे केलेले आहेत. आणि विशेषतः सोनं खरेदी करू नका वर्षभर, असं देखील आवाहन केलेलं आहे. काय आपण या सगळ्या प्रतिक्रिया सांगतो? आपण सगळेजण जाणतो की जवळजवळ गेली काही वर्ष सारखं कुठलं तरी एखादं युद्ध सुरू होत आहे आणि त्याची तीव्रता संपली तरी ते चालू जात आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे त्याचं उदाहरण आहे. आता इराण आणि इस्रायल हे त्याचं उदाहरण आहे. आणि त्या सगळ्या याच्यामुळे सगळी जगभराची डिस्ट्रीब्युशन चेन, वितरणाची जी साखळी आहे ती डिस्टर्ब होते. आणि त्यामुळे माननीय मोदीजींचा देशाला हे आव्हान आहे की आपण दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालावर डिपेंड राहणंच कमी करूया. यातून आपलं चलनही वाचेल, आपलं परकीय चलन वाचेल. आणि अशा घटनांच्या वेळेला ज्याला पॅरालाइज होणं म्हणतात, सगळं विस्कळीत होणं, असं होणार नाही. आज घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये सुरुवातीला युद्ध सुरू झालं त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली, रांगा लागल्या, लोक पॅनिक झाले. काही वेळेला मोदीजीने हे आवाहन केलं होतं की काही घरगुती गॅसला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही अनावश्यक साठा वाढवू नका. आणि मग झालं, सगळं सुरळीत पार पडलं. कमर्शियल गॅसच्या बाबतीमध्ये त्यांनी हा आग्रह धरलेला आहे की आपल्या देशात तयार होणारा जो गॅस आहे, जो पाईपने मिळतो, तो हळूहळू सगळ्या हॉटेल्सने, खानावळीने आणि मेसने तो गॅस लावून घेतला पाहिजे. तो कमी रिस्कवाला, त्याचा धोका कमी असतो पाईपलाईनने येणाऱ्या गॅसचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा शॉर्टफॉल होणार नाही, त्यातून निर्माण होणारा पैसा आपल्या देशात राहील. आणि योग्य वेळेला योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे आणि त्याचा विचार केला पाहिजे. मेट्रो आणि पब्लिक व्हेकल वापरा, हा तर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आता अत्यंत आवश्यक भाग झालेला आहे. कारण रोज नवीन वाहनं किती येतात सांगू मी? पुण्यावरचं सांगतो, सोलापूरचे आकडे येऊन सांगेन. पुण्यामध्ये 53 लाख वाहनं असताना गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या पाडव्याला एका दिवशी 17,000 वाहनं घेतली. एका दिवशी 17,000. म्हणजे हे गेल्या वर्षीचे आकडे मी सांगतो. एव्हाना पुण्यातली वाहनाची संख्या 54, 55, 56 लाखावर गेली असेल. रस्ते हे काही ठिकाणी रुंद करता येतात, पण सगळ्या ठिकाणी रुंद करता येत नाही. कारण तुम्ही लोकांना किती मागे जा म्हणणार, ओव्हरब्रिजेस किती करणार. आता पुण्यामध्ये आपण अंडरग्राऊंड भुयारी रस्त्यांचा मार्ग काढतो, ते किती करणार. मग पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा, म्हणजे प्रदूषण वाचावं म्हणून आणि गर्दी वाचावी म्हणून, पुण्यामध्ये आता 2.25 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. सगळे पुण्यातले मेट्रो ट्रॅक पूर्ण होतील त्यावेळेला 8 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. तुम्ही कल्पना करा की त्या काळामध्ये मुंबईची लोकल आली नसती तर आजच्या गर्दीमध्ये मुंबई चालू शकली नसती. मेजर गर्दी बऱ्याच वेळेला आम्ही मिनिस्टर सुद्धा ट्रेनने जाणं प्रिफर करतो, मुंबईच्या बेस्ट बसने जाणं प्रिफर करतो. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे. ते देशाचं चलन वाचायलाही आवश्यक आहे, प्रदूषण वाचायला आवश्यक आहे आणि ट्रॅफिकचा जो मेस झालेला आहे तो मेस कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. त्यांचं कॉल जे आहेत ते अनेक शेकडो कॉल जे आहेत ते बंधुबाबा शुभकरात किंवा त्यांच्या बहीण रुपाली चाकणकरांच्या बहीण जे आहेत त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार जे आहेत तसा आरोप देखील ते करत आहेत. काय करतात आरोप? रुपाली चाकणकरांच्या बहिणीसोबत बंधुबाबांचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते झाल्याचा आरोप चौकशी समिती सगळ्या लेवलवर, अगदी ईडी, SIT सगळ्या चालू आहेत. त्यामुळे अंजली दमानिया कशाला, तुमच्याकडे पण काही पुरावे असले, माझ्याकडे पण काही पुरावे असले तर ते रोज चौकशी समितीला दिले पाहिजे. प्रत्येकाच्या घरी बायको जेवणाला वाट बघते, मला ट्रेन आहे. बोला. उत्तर सोलापूर तालुक्यात सोयाबीनचं जे अनुदान आहे
टाळली गेलेली आहे किंवा एका टाळलं गेलंय वगळला तालुका तालुका सोयाबीन अनुदान. वगळला गेलेला आहे सोयाबीन अनुदान. त्याचं निवेदन घ्या ताबडतोब करताय. तर एक महत्वाचा प्रश्न आहे 27 जाती अशा आहेत ओबीसी ज्याच्यातल्या ज्या महाराष्ट्रात ओबीसी आहेत पण त्यांच्यातले जे क्षुल्लक चूक आहेत स्पेलिंग मिस्टेक आहेत कॉलम नाही स्पेस अशा सगळ्या तांत्रिक गोष्टींमुळे केंद्रीय ओबीसीच्या यादीमध्ये बघायला गेलं त्यामुळे 2 कोटी लोकांचं नुकसान होतं आरक्षणापासून. यासाठी आपल्या घटनेच्या चौकटीमध्ये एक मागास आयोग नेमलेला असतो. तो मागास आयोग त्या मागास आयोगाकडे आपण निवेदन देऊ शकतो. मलाही हा विषय नवीन कळलाय तर मी पण पाठवतो. आपलं मागासवर्ग आयोग जसं महाराष्ट्राचं आहे आणि सरकार महाराष्ट्र सरकार त्यासाठी वारंवार प्रयत्न करतात गेली अनेक वर्ष केंद्रात. मी जरा तुमच्या या मुद्दा उपस्थित करण्यामुळे मी पण विशेष लक्ष घालतो. चला इंजिनिअरिंग अभियांत्रिकी कॉलेज जे आहे ते सुरू व्हावं गव्हर्नमेंटचं ते आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आपण त्याच्या आदेश देखील दिलेले आहेत. काय पुढची प्रोसेस असणार आहे सोलापूर? नाही झालं सगळं. आता त्याचा कॅबिनेटमध्ये ज्यावेळेला डिसिजन होतो त्यावेळेला त्याच्यानंतर काही उरत नाही. आता त्याचा GR निघायला लागतो. तो निघाला असेल काल परवा मी माहिती घेतो. आता एकच टेक्निकल अडचण आहे तिच्यावर पण मात करतोय की आपण इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय केल्यानंतर AICTE ला ते पाठवून त्याची परवानगी घ्यावी लागते. ती दरवर्षी आपल्याला सगळ्या कॉलेजेसची घ्यावी लागते. दरवर्षी आपल्याला सगळ्या नवीन कॉलेजेसची घ्यावी लागते. तिचा कालावधी संपलाय म्हणून मग डिपार्टमेंटने एक AICTE ला पत्र लिहायला विनंती करणार. उद्या माझ्या सहीचं जाणार आहे. परवा मी मान्य देवेंद्रजींना मान्य मुख्यमंत्री महोदयांना आग्रह करणार की तुमचं एक पत्र आम्हाला द्या. वेळ पडली तर दिल्लीत जाऊन बसेल. AICTE ची परवानगी एवढंच राहिलंय. बाकी सगळं झालंय. ऑलरेडी त्या कॅम्पसमध्ये जी टेक्सटाईलची इमारत आहे त्याच्यासाठी 11 कोटी रुपये सँक्शन झाले. ती आता डागडुजी करून आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या आणून आपण ह्या म्हणजे एकदा AICTE परवानगी दिली की कॅपमध्ये नाव आलं म्हणजे जे विद्यार्थी सोलापूर इंजिनिअरिंग कॉलेज प्रेफर करतील ते ऍडमिशन म्हणून आले. प्राध्यापक आम्ही डिपार्टमेंटमधून आता तात्पुरते काही देणार मग रिक्रूट करणार. त्यामुळे प्राध्यापकाची सॅलरी गव्हर्नमेंट करणार कारण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आता 11 कोटी आणि नंतर माझ्या माहितीप्रमाणे 180 कोटी रुपये मिळणार की ज्याच्यातून स्वतंत्र इमारत उभी आहे. गोंधबाबा अशोक खरात नाशिकमध्ये जे आहे ते SIT ने चौकशी केलेली आहे. खरं तर त्यांचे अनेक तास जे आहेत ही चौकशी SIT कडून झालेली आहे. कशा प्रकारे बघता या संदर्भात? नाही ही आपल्या देशातली एखादा विषय समोर आल्यानंतर त्याच्या निष्कर्षापर्यंत जाण्याची एक प्रक्रिया आहे. मग एखादी SIT अपॉइंट होते त्याच वेळेला ED त्यात आर्थिक काही घपले असते ते इन्व्हॉल्व्ह होते आणि ज्याच्यावर संशय आहे त्याने त्याच्या चौकशीला सामोरं जाऊन सहकार्य करायचं असतं. त्यामुळे त्या गेल्या आहेत. काय निष्कर्ष निघेल त्याप्रमाणे आपण मत बनवलं पाहिजे. आपण आधीच काही मत तयार करणं हे चांगलं नाही. सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरती काल ज्या पद्धतीनं शाही फेक झाली त्याच्या बरोबर आपल्या मंत्रिमंडळातले सदस्य देखील समर्थन करताना दिसत आहेत. काय म्हणणं असणार या सगळ्या प्रकरणावरती ज्या पद्धतीने शाही फेक झाली? असं आहे की काही जणांना सगळं स्वातंत्र्य. शाही फेकण्याचं मी समर्थन करत नाही. याच गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसला माझ्यावर टाकली होती आणि याच महाराष्ट्रामध्ये पैठणला माझ्यावर टाकली होती. मी दोन्ही वेळेला दुसऱ्या मिनिटाला कपडे बदलले आणि कामाला लावले. त्यामुळे शाही टाकण्याचं दुःख किंवा त्याचे चटके हे मला बसले आहेत. त्यामुळे असं करावं की न करावं आंदोलनाचा हा प्रकार आहे की नाही हा वेगळा भाग. पण शेवटी टाळी एका हाताने वाजत. तुम्हाला सगळं करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही वारकऱ्यांवर बोलणार की ज्यांनी आयुष्यभर ईश्वराची साधनाच केली, सद्विचाराने वागले, लोकांचं कल्याण केलं. हु आर यू? कोण तुम्ही असे आरोप करणार आहे? एवढं व्यक्ती स्वातंत्र्य आलं की तुम्ही वारकऱ्यांवरही काही बोलायला लागला आणि त्यावेळी टाळी एका त्याने वाजत नाही. म्हणून मी शाही फेकण्याचं समर्थन करत नाही. कायदा ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे. कायद्याचं राज्य आहे. त्यामुळे त्या मार्गाने जायला पाहिजे. पण त्यांच्या जशा भावना आहेत की वारकरी असे आहेत तसे आहेत तशा इतरांच्या भावना आहेत की ज्या भावनांमध्ये त्यांना नाही आवडलं त्या न आवडणं व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. असुद्दीन ओवैसी असं म्हणतात